Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 Snapshot 7th Birth by A.J. Jones, part 2nd. Let's start. In a flash, Andrew knelt down, fishing amongst the sodden newspaper below the bed. He pulled out the child. आता बाळाची आईची तब्येत तर चांगली झाली, परंतु कुठे आहे मुलगा असे ते डॉक्टर अँड्र्यूज म्हणालेले आहेत. आणि मग ज्या मिडवाईफ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, मिडवाईफ म्हणजे काय, बाळाच्या प्रेग्नन्सीच्या वेळेत जी आपण म्हणूया एक्सपिरियन्स लेडी जी असते, जी मदत करते प्रेग्नन्सीसाठी, ती स्त्री अतिशय घाबरणारे तिने हावभाव केलेले आहेत आणि तिने सांगितलं की या बेडच्या खाली आहे. आणि मग अँड्र्यू जे आहेत डॉक्टर, ते खाली पायावरती दोन्ही गुडघ्यावरती बसलेले आहेत. फिशिंग म्हणजे काय, सर्च समथिंग. काय सर्च केलेले, अमॉंगस्ट द सोडन न्यूजपेपर बिलो द बेड. सोडन मीन्स सोक्ड विथ ऑफ वॉटर, वॉटरने आपण म्हणूया जो बुडवलेला आहे ना, ॲब्झॉर्ब केलेला आहे पाणी, असं तो न्यूजपेपर. ही पुल्ड आउट अ चाइल्ड, चाइल्ड त्याने हातामध्ये घेतलेला आहे. अ बॉय परफेक्टली फॉर्म, अतिशय चांगलं ते बाळ होतं. द लिम्प वॉर्म बॉडी वॉज व्हाईट अँड सॉफ्ट ॲज टॅलो. लिम्प म्हणजे काय, ज्याला म्हणूया अतिशय लवचिक त्याची बॉडी जी होती, परंतु लाईफलेस होती, परंतु गरम त्याची थोडीशी वॉर्म बॉडी जी होती, जी थोडीशी पांढरी शुभ्र होती, सॉफ्ट होती. ॲज टॅलो, टॅलो म्हणजे लाईक फॅट, लाईक वॅक्ससारखी ती होती. द कॉर्ड हॅस्टिली स्लॅश्ड ले लाईक अ ब्रोकन स्टेम. कॉर्ड म्हणजे काय, बाळाच्या पोटापाशी जी नाळ असते ना, ती कट केली, जसं काही फांदी तोडत त्या पद्धतीने. द स्किन वॉज लवली टेक्स्चर, स्मूथ अँड टेंडर. त्याची स्किन अतिशय छान होती, अतिशय मऊ होती, सॉफ्ट होती. द हेल्ड लॉल्ड ऑन द थिन नेक. हेल्ड लॉल्ड म्हणजे हंग लूजली ऑन द थिन नेक. परंतु ज्याचं जे बाळाची जी काही डोकं होतं, ते पातळ, जे त्याची जी म्हणूया मान होते, त्याला जसं काही लटकते असं पद्धतीने होतं. त्याचे जे लिम्स होते, लिम्स सेम्स टू बोनलेस. लिम्स म्हणजे आर्म्स किंवा लेग्स जे म्हणूया, ते ज्याच्यामध्ये काही बोनलेस आहे, ज्याच्यामध्ये हाडच नाही आहेत, म्हणजे ॲक्टिवनेस नाही आहे, ज्याला म्हणूया ते बाळ लाईफलेस आहे, जिवंत नाही आहे, अशा पद्धतीने डॉक्टरांना ते जाणवलेलं आहे. स्टील नेलिंग, अँड्र्यू स्टेड ॲट द चाइल्ड विथ अ हगर्ड फ्रोन. हगर्ड म्हणजे अनवेल, आणि ते गुडघ्यावरतीच बसलेले आहेत, त्या मुलाकडे पाहत आहेत, आणि ते मुलगा जो आहे तो अनवेल आहे, चांगल्या परिस्थिती त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे ते फ्रोन कपाळावरती, ज्याला म्हणूया एक अनवेलनेस आहे, लाईफलेस ते बाळ आहे. द व्हाईटनेस मीन ओनली वन थिंग, ॲफेक्सिया पॅलिडा. आता हे काय आहे, ॲस्फेक्सिया पॅलिडा काय आहे, इट्स अ लॅक ऑफ ऑक्सिजन, ज्याच्यामध्ये म्हणूया त्याच्या बाळाची जी त्वचा आहे ती व्हाईट का झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. अँड हिज माइंड अननॅचरली टेन्स रेस्ट बॅक टू अ केस he had seen in Samaritan to treatment that he had been used instantly he was on his feet. आणि मग त्याला पटकन एक त्याच्या मनामध्ये एक विचार आला, आठवण आली की सॅमिरिटन हे प्लेसचं नाव आहे, तिथे पण अशीच एक घटना झालेली होती, आणि त्यावेळेस कोणती ट्रीटमेंट वापरली होती, त्यांना त्याची आठवण झालेली आहे. आणि मग गेट मी हॉट वॉटर अँड कोल्ड वॉटर, ही थ्रू आउट द नर्स अँड अ पेशंट टू क्विक. आणि मग डॉक्टर जोराने म्हटले आहेत की मला एक थोडंसं गरम पाणी द्या, थोडंसं थंड पाणी द्या. आणि ही थ्री आउट म्हणजे जोराने ओरडलेले आहेत नर्सला. आणि एक बाऊल द्या, पेसिन म्हणजे काय, बाऊल द्या, पटकन. बट डॉक्टर, शी फ्लॅटर्ड हर आईज ऑन द पॅलिड बॉडी ऑफ द चाइल्ड. आणि ती नर्स जी आहे ती म्हणते, पण डॉक्टर, शी फ्लॅटर्ड, ती फ्लॅटेड म्हणजे काय, हेजिटेड, बोलताना अडखळणे. आणि तिच्या चेहऱ्यावरती ती पाहत होती त्या बाळाकडे. ते पॅलिड बॉडी होती. पॅलिड बॉडी म्हणजे काय, पेल, त्याच्यामध्ये काही ज्याला म्हणूया कलरलेस आहे, कारण पुअर हेल्थ आहे, असं ती म्हणायला लागली. डॉक्टरने तिला थांबवलं. क्विक,
ही shouted. पटकन घेऊन या ते पाणी, जोरात ओरडले. Snatching a blanket, he laid the child upon it and began the special method of respiration. आणि मग त्याने पुन्हा त्या बाळाला ब्लँकेटवरती झोपवलेलं आहे आणि एक स्पेशल मेथड रेस्पिरेशनची आहे, ज्याला म्हणूया आपण श्वासोश्वासाची जी आहे त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केलेली आहे. द बेसिन अराइव्ड द इवर द बिग आयर्न केटल. आणि मग बाऊल आणलेला आहे, त्याचबरोबर त्या बाऊलमध्ये इवर म्हणजे काही लार्ज, त्याच्याबरोबर एक जग आणलेला आहे, एक आयर्नची किटली आणलेली आहे. फ्रँटिकली he splashed cold water into one basin, into the other he mixed a water is hot as his hand could bear. आणि मग एका ह्याच्यात थंड पाणी, एका ह्याच्यात गरम पाणी, त्यांनी गरम पाणी थोडंसं थंड पाणी मिक्स केलेलं आहे. आणि मग जोपर्यंत ते गरम पाणी किंवा थंड त्यांच्या हाताला टॉलरेट होत नाही, सहन होत नाही, तोपर्यंत त्यांनी ते कोल्ड वॉटर त्या गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे. सो देन like some crazy juggler, he hurried the child between the two, now plunging it into the icy, now into the steaming bath. आता काही त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, लाईक अ क्रेझी जगलर म्हणजे जसं हवेमध्ये जग उडवणारा व्यक्ती असतो ना, एक कप असतात किंवा फळे असतात हवेमध्ये उडवलं, तशा पद्धतीने अतिशय पटपट म्हणजे काय फास्टमध्ये डॉक्टरने सुरू केलेलं आहे. आणि त्या मुलाला जे आहे ते मस्तपैकी त्यांनी ट्रीटमेंट करण्यासाठी घेतलेलं आहे. आणि मग त्याला एक प्रकारचा आंघोळ त्यांनी स्टीमिंग बाथ ही त्या पाण्याने करायला सुरुवात केलेली आहे. 15 minutes passed. Sweat was now running into Andrew's eyes, blinding him. One of his sleeves hung down, dripping. His breath came pantingly, but no breath came from the lax body of the child. आता लॅक्स ज्याला म्हणूया लूज, ढिल्ली. पॅन्टिंगली म्हणजे काय, जोरजोराने श्वास घेणे. तर आता 15 मिनटं झालेली आहेत त्याला आंघोळ घालून, आणि सगळ्या अंगाला ह्या डॉक्टरच्या घाम आलेला आहे, डोळ्यामध्ये घाम आलेला आहे, त्यांना दिसेना असं झालेलं आहे. त्यांची जी एक स्लीव्ज होती, बाही जी होती ती खाली पडलेली आहे, लटकलेली आहे. आणि मग त्याच्यामधूनही घाम पडत आहे आणि जोरजोराने ते श्वास घेत आहेत, परंतु त्या बाळ कोणताही श्वास किंवा कोणतीही ॲक्शन बाळामध्ये नाही आहे. अ डिस्परेट सेन्स ऑफ डिफीट प्रेस्ड ऑन हिम, अ रॅगिंग होपलेसनेस. आणि मग एक अतिशय त्यांना वाईट वाटू लागलेलं आहे की आपण आता हरलेलो आहोत, बाळाला वाचवू शकलेलो नाहीत, आपण आशा सोडलेली आहे, अशा प्रकारची फिलिंग यायला लागली डॉक्टरांच्या मनात. ही फेल्ड द मिडवाईफ वॉचिंग हिम इन अ स्टार्क consternation while there pressed back against the wall where she had all the time remained, her hand pressed to her throat, uttering no sound, her eyes burning upon him, was the old woman. आता ती जी स्त्री होती, म्हातारी स्त्री जी डिलिव्हरीच्या वेळेस मदत करायला येते ना, ती एक्सपिरियन्स असते, ती स्त्री मात्र कशी पाहत होते, स्टार्क म्हणजे टोटल. कॉन्स्टर्नेशन म्हणजे काय, अँझायटी, चिंता करणे, कुतूहलाने पाहणे. ती पाहत होते डॉक्टरांकडे. आणि नंतर तिने स्वतःची बॅग जी आहे ती त्या भिंतीला चिटकून प्रेस करायला लागलेली आहे. आणि ती थोडीशी घाबरलेली आहे, बाळाचा काही प्रतिसाद येईना. आणि तिचा हा जो हात आहे तिने तिच्या गळ्यापोती धरलेला आहे, आणि परंतु आवाज मात्र कोणताही येऊ देत नाही. कारण तिला खूप वाईट वाटतं आहे की बाळ कोणतीही हालचाल करत नाही, रडावंसं वाटतं आहे. आणि मग हर आईज बर्निंग अपॉन हिम, ती अतिशय इंटेन्सली, अतिशय आपण म्हणूया तीव्रतेने ती त्या बाळाकडे पाहत आहे. वॉज अ ओल्ड वुमन, ती म्हातारी स्त्री जी म्हणते आपण ती पाहत होती. ही रिमेंबर हर लॉंगिंग फॉर अ ग्रँड चाइल्ड ॲज अ ग्रेट ही हॅड बीन हर डॉटर्स लॉंगिंग फॉर द चाइल्ड. आणि मग तिला आठवत आहे की तिची कशी तिच्या नातवासाठी इच्छा होती, आणि तीच इच्छा आता ह्या स्त्रीसाठी किंवा ह्या मुलीसाठी डॉटरची लॉंगिंग असणार आहे, या मुलीची डिझायर आहे. लॉंगिंग म्हणजे काय, डिझायर, इच्छा. मुलासाठी कशी असते तिला सगळं माहीत आहे. ऑल डॅश्ड अवे नाव, फ्युटॉल बियॉन्ड रेमेडी. आता ऑल डॅश्ड अवे म्हणजे सगळं संपलेलं आहे. फ्युटाईल, युजलेस, आता काही उपचार होऊ शकत नाही असं वाटतंय. द फ्लोअर वॉज नाव अ ड्रॅगल्ड मेस, स्टम्बलिंग ओव्हर अ सोपिंग टॉवेल,
Andrew almost dropped the child, which was now wet and slippery in his hand like a strange white fish. आता ड्रॅगल्ड म्हणजे काय? डर्टी अँड वेट. आता संपूर्ण जे पाण्याची जी काही ट्रीटमेंट केली होती डॉक्टरने, त्याला आंघोळ घातली होती थोडेसे कोल्ड आणि गरम थंड आणि गरम पाणी मिक्स करून, तर ते अतिशय डर्टी किंवा वेट थोडंसं ओलसर सगळी जागा झाली होती. स्टंबलिंग म्हणजे काय? अडखळणे. आणि सोपिंग फुल ऑफ वॉटर, ज्याला म्हणूया तो जो टॉवेल होता तो पूर्ण भिजलेला होता. आणि मग ते बाल ओलं असल्यामुळे डॉक्टरांच्या हातातून ते बरोबर खाली पडायला लागलेलं होतं. म्हणजे खूप म्हणूया त्याला, त्याच्या अंगावर पाणी होतं, त्याच्यामुळे ते एक सटकटणारे डॉक्टरांच्या हातातून ते सटकत होतं असं त्यांना जाणतं. जसं काय आपण म्हणूया एक पांढरा मासा सटकतो हातामधून, तशा पद्धतीने. फॉर मर्सी सेक्स डॉक्टर विम्पर्ड द मिडवाईफ, इट्स स्टील बॉर्न. आणि मग मोठ्याने ओरडते ती जी स्त्री असते. विम्पर्ड म्हणजे क्राईड. ती मिडवाईफ जी आहे ती ओरडते आणि म्हणते की हा कसा आहे? इट्स अ स्टील बॉर्न. हा तिथे लहान मुलगा आहे, बेबी बॉर्न आहे, जो डेड आहे. Andrew did not heed her. Beaten, despairing, having labored in vain for half an hour, he still persisted in one last effort, rubbing the child with a rough towel, crushing and releasing the little chest with both his hands, trying to get breath into the limp body. आता पहा, परंतु अँडीने डिड नॉट हीड हर मीन्स डिड नॉट बॉदर. अँडीने त्या मिडवाईफची बिलकुल तिच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. आणि म्हणून अतिशय त्याला थोडंसं त्याच्या अंगावरती असा छातीवरती मारायचा तो डॉक्टर. डिस्परेंटली, अतिशय सॅड तो झालेला होता. परंतु इन अ वेन म्हणजे काहीही प्रयत्न केल्यानंतर वेस्ट होते सगळे प्रयत्न. अर्धा तास ते प्रयत्न केलेले होते. ही स्टील परसिस्टेड मीन्स ही स्टील वर्क ऑन. काम त्यांचं चालूच होतं की कशा पद्धतीनं बाळाला अलाईव्ह किंवा जिवंत करता येईल. आणि म्हणून त्याच्या छातीवरून हात फिरवायचे, त्याच्यावरून टावेल फिरवायचे, त्याच्यावर क्रशिंग म्हणजे प्रेस करायचे त्याच्या छातीवर, थोडंसं पुन्हा सोडायचे. आणि मग लिटिल त्यांची जी काही छाती होती, बारीक छाती त्या बाळाच्या, त्याच्यावर दोन्ही हाताने थोडंसं प्रेस करायचे. आणि ट्राईंग टू गेट ब्रेथ इन टू द लिम्ब बॉडी, की त्याच्या पद्धतीने श्वास कसा सुरू होईल यासाठी त्याने श्वासोश्वास सुरू कसा होईल यासाठी प्रयत्न हे केलेला आहे. अँड देन ॲज बाय मिरॅकल द पिग्मी चेस्ट which his hands enclosed gave a short convulsive heave, another and Drew turned giddy. आता काय झालेलं आहे? एक जादू झालेली आहे. द पिग्मी म्हणजे स्मॉल, जी छाती होती बाळाची, विच इज हॅज इनक्लोज, त्याच्यावर त्याचे जे हात होते डॉक्टरांचे, गिव्ह अ शॉर्ट कन्क्लुझिव्ह ब्रेथ. त्या बाळाने थोडासा श्वासोश्वास घ्यायला सुरुवात दिलेली आहे. एक घेतला श्वासोश्वास, नंतर अनादर. आणि अँड्र्यूने काय केलेलं आहे? गिडी मीन्स वीक, फेंट. अँड्र्यू मात्र अतिशय थकलेला होता, फेंट झालेला होता. द सेन्स ऑफ लाईफ स्प्रिंगिंग beneath his finger after all that unavailing striving was so exquisite it almost made him faint. आणि डॉक्टर खूपच थकलेले होते, खूप सारा त्यांनी अतिशय जास्त प्रयत्न केलेला होता त्यांनी त्या बाळामध्ये जीव निर्माण करण्याचा. बरोबर आहे. सो अनअवेलिंग, स्ट्रायव्हिंग मीन्स टू मेक अ ग्रेट एफर्ट. डॉक्टरने खूप प्रयत्न हे त्या बाळासाठी हे केलेले होते. अनअवेलिंग मीन्स विदाऊट रिझल्ट, परंतु रिझल्ट हा काही येत नव्हता. आणि म्हणून डॉक्टर जे आहेत ते घामाघूम झालेले होते, ज्याला म्हणूया वीक झाले होते. सो ही रिडबल्ड हिज एफर्ट फिवरिशली. आणि ज्याला म्हणूया आपण अतिशय त्यांनी खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत, जास्त प्रयत्न केलेले आहेत. रिडबल्ड, पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी एका वेगाने त्या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. द चाइल्ड वॉज गास्पिंग नाव डीपर अँड डीपर. आता जे बाळ होतं, जे आपण म्हणूया गास्पिंग म्हणजे लॉंग डीप ब्रेथ, मोठा श्वासोश्वास जे बाळ जे आहे ते घेऊ लागले होते, म्हणजे त्याच्यामध्ये जीव आलेला होता. ते बाळ जे काही प्रतिसाद देत नव्हता, आता ते प्रतिसाद देऊ लागलेला आहे. अ बबल ऑफ मक्कस केम फ्रॉम वन टायनी नॉस्ट्रिल, अ जॉयफुल iridescent bubble. The limbs were no longer boneless, the head no longer lay back spinelessly. The balanced skin was slowly turning pink,
देन एक्झिक्युसिटली केम द चाइल्ड्स क्राय. आता इथे काही वर्णन केलं आहे बाळामध्ये कशा प्रकारे ॲक्टिव्हिटी बाळाच्या झालेल्या आहेत. डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतर नाकामधून एक चिकट पदार्थ बाहेर आलेला आहे एका नाकपुडीतून त्याच्या, आणि इरिडिसेंट म्हणजे काही शायनिंग, त्याचे बबल्स, आनंद तिथे निर्माण झालेला आहे. आता त्याचे जे काही आर्म्स होते किंवा पाय होते त्याचे आता बोनलेस नाही आहेत, त्याची हालचाल सुरू झालेली आहे. हेड जे आहे त्याच्या बोनलेस वाटत नाही आहेत, ते पुन्हा एकदा त्याने त्याच्यामध्ये ते हेडही थोडंसं हलू लागलेलं आहे. आपण म्हणूया थोडीशी हालचाल त्याच्यामध्ये ॲक्टिवनेस जाणू लागलेला आहे. द ब्लॅचेड स्किन म्हणजे कलरलेस स्किन आता कशी होऊ लागलेली आहे, पिंक होऊ लागलेली आहे. आणि बाळ हळूहळू ज्याला म्हणूया आपण केम्स चाइल्ड्स क्राय, बाळ हे आता रडू लागलेलं आहे. म्हणजेच बाळ जिवंत झालेलं आहे आणि वाचलेलं आहे. डिअर फादर इन हेवन, द नर्स सोब हेस्टेरिकली, इट्स कम अलायू. आणि मग देवा, अरे देवा, असं नर्स मोठ्याने ओरडते की हे बाळ जे आहे ते जिवंत झालेलं आहे. अँड यू हँडेड हर द चाइल्ड, ही फेल्ट वीक अँड डेज्ड. आता अँड्रूने ते चाइल्ड दिलेलं आहे, मुलाला दिलेलं आहे. स्वतः खूप वीक, अशक्त झालेला आहे, आणि डेज्ड, झोप आल्यासारखं त्याला झालेलं आहे. अबाउट हिम द रूम ले इन अ शडरिंग लिटर, ब्लँकेट, टॉवेल, बेसिन, सॉइल इन्स्ट्रुमेंट, the hypodermic syringe impaled by its point in the linoleum, the ever knocked over kettle on its side, a puddle of water. आता ह्या सगळ्या वस्तू ज्या वापरलेल्या होत्या त्या सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. शडरिंग लिटर म्हणजे काय, लिटर म्हणजे कचरा, शिवर सगळीकडे अशा इकडे तिकडे पेरलेले आहेत. मग त्याच्यामध्ये टॉवेल होता, ते ब्लँकेट जे आणलेलं होतं ते होतं, बेसिन होतं, जे इन्स्ट्रुमेंट वापरलेले ते होते, त्याच्यामध्ये हायपोडमिक सिरिंज होती. ओके, हे सगळ्या वस्तू ज्या आहेत, मग ते केटल होती, ती आणलेली इवर जे आहे ती उलटी झालेली होती, पाणी सगळीकडे पसरलेलं होतं. सो अपॉन द हडल्ड बेड द मदर स्टील ड्रीम्ड हर वे क्वाइटली थ्रू ॲनेस्थेटिक. आता हडल म्हणजे हीप्ड टुगेदर. जी आई जी होती ती तरीही म्हणूया आपण त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये, शुद्धीवरती काही आलेली नव्हती. द ओल्ड वुमन स्टील स्टूड अगेन्स्ट द वॉल, बट हर हँड वर टुगेदर, हर लिप्स मूव्ड विदाउट साऊंड, शी वॉज प्लेइंग. आणि तिची जी जो मॉर्गनची जी काही आपण म्हणूया वाईफ होती, तिची आई जी होती ती स्टील एकसारखी उभा होती. तिचे हात जे आहेत ते एकत्र आलेले होते, होठ हलत होते आणि ती प्रार्थना करत होती. मेकॅनिकली अँड्र्यू रंग आउट हिज स्लीव्ज, पुल्ड ऑन हिज जॅकेट. आणि मग मेकॅनिकली म्हणजे लाईक अ मशीन, डॉक्टरांनी त्यांच्या ज्या बाहू ज्या ओल्या झालेल्या होत्या, बाह्या त्या पिळलेल्या आहेत घामाने, आणि जॅकेट घातलेलं आहे. आल फेच माय बॅग लॅटर नर्स. आणि नर्सला म्हणतात की माझं बॅग मी नंतर घेईल. He went downstairs to the kitchen into the scullery. आता ते खाली गेलेले आहेत किचनमधून स्कलरीमध्ये. स्कलरी हे एक रूम आहे जो जिथे आपण म्हणूया किचनमध्ये, रूममध्ये वॉशिंग डिश जिथे धुतले जातात किंवा त्यासारखे जे कार्य केले जातात त्याला स्कलरी असं म्हणतात. His lips were dry at the scullery. He took long drink of water. He reached for his hat and coat. त्या स्कलरीमध्ये गेलेले आहेत, खूप तहान लागलेली आहे, त्याचे होठ डॉक्टरांचे कोरडे पडलेले आहेत, खूप सारं पाणी पितात आणि तिथून हॅट घालून कोट घालून निघून जातात. आउटसाइड ही फाउंड जो स्टँडिंग ऑन पेवमेंट विथ अ टेन्स एक्सपेक्टंट फेस. बाहेर ज्या बाळाचे वडील असतात, 20 वर्षानंतर मुलगा होणार आहे म्हणून बाहेर चिंताग्रस्त असतात, वाटेमध्येच असतात, जे खूप टेन्स असतात, बरोबर आहे, स्ट्रेस त्यांना आलेला असतो, ताण आलेला असतो. ऑल राईट जो, ही सेड थॅकली, बोथ ऑल राईट. थिकली म्हणजे काय, डीप व्हॉइस, ड्यू टू इलनेस ऑर इमोशन. अतिशय आवाजामध्ये ते डॉक्टर म्हणाले आहेत की जो सगळे ठीक आहेत, दोघंही ठीक आहेत, बाळ आणि बाळाची आईसुद्धा. इट वॉज क्वाईट लाईट, नियरली 5 o'clock. आणि आता मात्र सगळीकडे संध्याकाळची जी ट्रीटमेंट सकाळी 3:30ला आपण पाहिलं होतं, आता सकाळचे 5 वाजलेले होते, थोडा प्रकाश सगळीकडे पडलेला होता. अ फ्यू मिनिट ऑलरेडी इन अ स्ट्रीट
Few miners were already in the street, the first of the night shift moving out. आता काही खाणकामगार जे आहेत ते रस्त्यावरती त्यांना दिसलेले आहेत आणि काही जे घरी चाललेले आहेत त्यांची नाईट शिफ्ट करून. अँड्र्यू वॉक्ड विथ दॅम, स्पेंट अँड स्लो, हिज फुटवॉल इकोईंग with the other under the morning sky. He kept thinking blindly, oblivious to all other work he had done. In blindly, I have done something. Oh God, I have done something real at last. आणि मग अँड्र्यू त्या कामगारांच्या फुटस्टेप्स दोघे पण बरोबर चाललेले आहे, त्याचा आवाज येत आहे, त्या बरोबरीने सकाळी चाललेला आहे आणि मनामध्ये एक विचार चाललेला आहे जो ऑब्लिव्हस आहे. ऑब्लिव्हस मीन्स नॉट कन्सर्न अबाउट द हॅपनिंग, ज्याला आपण म्हणूया काय घडणार आहे त्याची काळजी नाही केलेला. आणि म्हणून काम त्यांनी संपून जे त्यांनी ब्लँडली येथे अतिशय छान काम केलेलं होतं, बाळाच्या आईला आणि बाळाला दोघांनाही वाचवलेलं होतं. आणि म्हणून म्हणतात की मी हे केलेलं आहे, हे देवा शेवटी मी केलंच आणि बाळाच्या आईला हे आणि बाळाला दोघांनाही वाचवलेलं आहे. अशा पद्धतीचा हा एक एक्सेप्ट आपण पाहिलेला आहे, जो एका नॉव्हेलमधून घेतलेला आपण पाहिला होता की सिटाडेल या नॉव्हेलमधून घेतलेला. त्याच्यामध्ये डॉक्टरचं प्रोफेशन कसं असतं, डॉक्टरांचं डिव्होशन, कामाप्रती त्यांचं काम कसं असतं, त्यांचं कामाचं स्वरूप असतं, किती पद्धतीने ते संपूर्ण त्यांचं प्रयत्न जे आहेत ते शेवटपर्यंत सोडत नाहीत आणि त्या पेशंटला वाचवण्याचा ते प्रयत्न सतत करत असतात. अशा या प्रोफेशनविषयी आपल्याला याच्यातून माहिती ही दिलेली आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अविनाश पवार EMRS.